बुलेटिनच्या सुरुवातीला एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात। आंध्र प्रदेश सरकारनं स्थानिक भूमिपुत्रांकरता एक मोठा निर्णय घेतलाय। भूमिपुत्रांना आता सरकारी नोकऱ्यांमध्ये थेट 95% आरक्षण मिळणार आहे। या निर्णयामुळे नेमके काय घडणार आहे, भूमिपुत्रांना याचा कसा लाभ होणार आहे, जे आंध्र प्रदेशमध्ये झालंय ते महाराष्ट्रात होणार का, पाहूयात एक रिपोर्ट। आंध्र प्रदेश सरकारचा ऐतिहासिक निर्णय। स्थानिक भूमिपुत्रांना सरकारी नोकरीत आरक्षण। तब्बल 95% आरक्षणाची तरतूद। आंध्र प्रदेशमधील मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंच्या नेतृत्वातील एनडीए सरकारनं एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय। या निर्णयानुसार राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये आता 95% आरक्षण स्थानिकांना असणार आहे। राज्यातील स्थानिक सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आंध्र प्रदेश सरकारनं हा निर्णय घेतलाय। सरकारी विभागातील स्थानिक संवर्गाच्या थेट भरतीत 95% पदं भूमिपुत्रांसाठी राखीव असतील। उर्वरित 5% पदं खुल्या श्रेणीसाठी असतील। यात राज्यभरातील किंवा इतर राज्यातील उमेदवार अर्ज करू शकतात। हे आरक्षण ज्युनियर असिस्टंट किंवा त्यापेक्षा कमी पगाराच्या किंवा दर्जाच्या पदांसाठी लागू असेल। ज्या उमेदवारांनी सलग 4 वर्ष संबंधित जिल्ह्यामध्ये शिक्षण घेतलंय किंवा निवास केलाय त्यांना हे आरक्षण लागू असेल। या निर्णयासाठी राज्याचे 26 जिल्हे, 6 झोन आणि 2 मल्टी झोनमध्ये विभाजन करून नवीन कॅडर सिस्टीम लागू करण्यात आली आहे। मात्र हे आरक्षण राज्य सचिवालय, विभाग प्रमुखांची कार्यालये आणि विशेष संस्थांमधील पदांना लागू असणार नाही। हा नवा निर्णय एप्रिल 2026च्या 3ऱ्या आठवड्यापासून लागू होतोय। राज्य सरकारी विभागांमधील थेट भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना अधिकाधिक संधी मिळावी हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे। यापूर्वी 2019 मध्ये जगनमोहन रेड्डी सरकारने खासगी उद्योगांमध्येही स्थानिकांना 75% आरक्षण देणारा कायदा केला होता। असा कायदा करणारं आंध्र प्रदेश सरकार तेव्हा देशातलं पहिलं राज्य ठरलं होतं। आता 2026 मध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये 95% आरक्षणासह स्थानिक पातळीवरील नोकऱ्यांच्या संरक्षणात मोठी वाढ करण्यात आली आहे। स्थानिकांना त्या राज्यात प्राधान्य दिलं जावं ही मागणी अनेक राज्यांमध्ये होत असते। महाराष्ट्रातही भूमिपुत्रांसाठी आरक्षणाची मागणी होत आली आहे। आता आंध्र प्रदेश सरकारनं हा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेकडे लक्ष आहे। प्रत्येक राज्यामध्ये जे आपण नोकऱ्या देत असतो त्याखाली तिथल्या लोकल लोकांना, आता इथे पोलीस भरती आहे तर पोलीस भरतीमध्ये आपलेच महाराष्ट्राचे लोक असतात, किंवा इथे खाली आपल्याकडे ग्रामविकासमधली भरती आहे किंवा कृषीमधली भरती तर आपल्याच लोकांसाठी आहे। त्यामुळे वेगवेगळे आता समजा UPSC आहे ते वेगळं आहे, MPSC वेगळं आहे, त्याच्यात मेजॉरिटी महाराष्ट्रीयन लोकच असतात, लोकल लोकच असतात। तर विरोधकांनी यावरून सरकारवर टीका केली आहे। महाराष्ट्रात भूमिपुत्रांना प्राधान्य मिळावं असा कायदा असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही याचं दुःख असल्याची प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडेंनी NDTV मराठीशी बोलताना दिली। मला असं वाटतं की अतिशय चांगला असा निर्णय आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलाय। इथे परप्रांतीयांच्या मतांसाठी लाचार झालेल्या सरकारने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या पायाचं तीर्थ प्यायलं पाहिजे, तरच काय आली तर सुबुद्धी येईल। आपण सातत्यानं मनसे मागणी करते भूमिपुत्रांना आरक्षण मिळावं, कायदा आहे, मागणीचा विषयच नाही, कायदा आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही हे दुःख आहे। खरं तर महाराष्ट्रात भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य देण्यासाठी शासन निर्णय 1980 पासूनच अंमलात आहे। महाराष्ट्रातील उद्योग, कारखाने आणि कंपन्यांमध्ये कामगारांची भरती करताना 80% जागा भूमिपुत्रांसाठी आरक्षित ठेवणं बंधनकारक आहे। या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते। महाराष्ट्रात 15 वर्षांपेक्षा जास्त वास्तव्य असलेले भूमिपुत्र मानले जातात। मात्र आंध्र प्रदेश सरकारनं थेट राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिल्यानं महाराष्ट्रात तसा निर्णय का होत नाही? जे आंध्र सरकारला वेळोवेळी जमतं ते महाराष्ट्राला का जमू नये हा प्रश्न स्थानिक भूमिपुत्रांच्या मनात सतावतोय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।